12 चेंडू 29 धावा असं समीकरण मैदानावरती स्थिरावतंय. अमय विरुद्ध सचिन सोवरे अशी लढत आपल्याला पाहता येईल या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र पंचांचा कॉल यस नो +1 एकूण 2 धावा दिल्या जात आहेत. यावेळेस मात्र वक्रतुंड या संघाला या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा. 22 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा अमय याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी मात्र सज्ज असेल. यावेळेस मात्र सचिन विरुद्ध अमय ही लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र ठोकला जातोय एक दणदणीत खणखणीत असा प्रहार. सचिनच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते 26 धावा. 26 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पाहायला गेलं तर 23 धावांची आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी वक्रतुंड बंदरोड या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमय सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल तो. यावेळेस मित्र सचिन सोवरे. यावेळेस देखील ठोकला जातोय चौकार. कव्हरच्या डोक्यावरून उडवला जातोय. यावेळेस मात्र चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल. म्हणजेच 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. अमय विरुद्ध सचिन असा सामना या तिसऱ्या षटकामध्ये रंगतोय. हवी ठरताना दिसतोय तो सचिन. यावेळेस देखील खराब असा चेंडू म्हणावा लागेल. वाईट +1 एकूण 2 धावा दिल्या जातात या ठिकाणी मात्र वक्रतुंड संघाला. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 32 धावा. अजूनही 17 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी मात्र 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 17 धावांची आवश्यकता असेल. अतिशय रंगतदार असा सामना आपण पाहतोय. एके बाजूला असेल वक्रतुंड बंदरोड तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय याच भागातील स्थानिक संघ तो म्हणजेच शिवगर्जना न्यूकुल हा संघ. एक रोमहर्षक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. हृदयाचा ठोका वाढवणारा हा सामना असेल. साइड चेंज केली जाते. साइड चेंज करून गोलंदाजी करण्यास सज्ज असेल. यावेळेस मात्र अमय पाहूया यावेळेस मात्र कमबॅक करेल का सचिन. यावेळेस मात्र हवी ठरताना दिसतोय. चौकारांची आतषबाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र पायांना टार्गेट करून गोलंदाजी केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चितपणे म्हणूनच म्हटलं जातं व्यवहार म्हणजे न्यूखोलचे कौशल पवार याच्या माध्यमातून सुरेख असं यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. अप्रतिम असं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल. यावेळेस मात्र अमय खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस मात्र सचिन सोवरे. एक दर्जेदार अशी लढत आपण पाहतोय. शानदार फटका तेवढंच शानदार असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यावेळेस मात्र अमय याच्या माध्यमातून केलं जात आहे सुरेख असं क्षेत्ररक्षण. षटकातील अजूनही पाहिलं गेलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 17 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 8 आणि 17 धावांची आवश्यकता असं समीकरण मैदानावरती स्थिरावतंय. तर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 17 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेत चालू असणार हा सामना. अतिटतीचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तो सचिन असेल. चांगला फटका सजवला गेला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण देखील रोनित याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते म्हणजे या ठिकाणी मात्र 7 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा असं समीकरण असेल. निश्चितपणे पाहूया अखेरच्या चेंडूवरती घानाघाती फटका खेळला जातो का सचिनच्या माध्यमातून की यावेळेस मात्र अमय याच्या माध्यमातून रोखलं जातं. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू हाताळला गेला. चांगलं कमबॅक करताना दिसला तो. यावेळेस मात्र अमय पहिले 3 चेंडू खराब हाताळल्यानंतर पुढील चेंडू 3
अप्रतिम असे हाताळले जात आहेत आणि यावेळेस मात्र 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 म्हणजेच 32 धाबा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 17 धावांची आवश्यकता. निरंजन याच्यावरती दारोमदार असेल कारण तो स्ट्राईकला असेल. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज निश्चितपणे यश याच्यावरती धुरा असेल. प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवगरिमा चषक 2025 एक दर्जेदार अशी स्पर्धा शहर भागातील निश्चितपणे टॉपची स्पर्धा असेल. लेखन आयोजन शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा. सलग 2 गडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं गेलं आहे. चुकीची फेकी आपण पाहिली होती परंतु तेवढंच बॅकअप बारक्याच्या माध्यमातून पण पाहिलं. 2 गडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. तर रोहन पुसाळकर यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर सनगरे सरांकडून देखील 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. असे जवळजवळ 1200 रुपये जिंकायची संधी यश घवाळी याच्यासाठी असेल. 33 धावसंख्या आपण पाहतोय. गुण खात्यामध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस मात्र बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावं लागतंय. सचिन याला दुर्दैवी असा फटका खेळून बाद व्हावं लागतंय. आता मात्र समीकरण शिल्लक राहतंय ते या ठिकाणी मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. अजून एक जर गडी प्राप्त केला गेला तर निश्चितपणे या ठिकाणी तब्बल 1200 रुपये जिंकायची संधी असेल. रोहनजी पुसाळकर असतील, त्यानंतर सनगरे सर असतील, त्यानंतर कुसुमजी असतील, त्याच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली गेली. आशिष कुसुम आमचे मित्र यांच्या माध्यमातून देखील 200चं पारितोषिक आलंय. यावेळेस मात्र क्वीज आउटच्या स्वरूपात बाद आणि यावेळेस मात्र जवळजवळ 1200 रुपयाची धनराशी जिंकली जाते. ती या ठिकाणी मात्र जवळजवळ 1200 रुपये जिंकतोय तो यश घवाळी. या षटकामध्ये 2 गडी प्राप्त केले जात आहेत. धावसंख्या 34 वरती स्थिरावते. 34 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे. तर प्रसाद भोसले नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 15 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न फसला. समीकरण शिल्लक राहत आहे ते या ठिकाणी मात्र 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 15 धावांची आवश्यकता असेल. लेग चेंडू टाकला, फसवलं गेलं. आता मात्र 2 चेंडू आणि या ठिकाणी मात्र 15 धावांची आवश्यकता असेल. या सामन्याचा निश्चितपणे हिरो ठरताना दिसतोय. आपलं पारडं जर ठेवलं जात आहे ते न्यूकोल संघाच्या बाजूने. यावेळेस मात्र सुरेख असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. राकेश भाटकर निश्चितपणे कुठेतरी बेस्ट फिल्डरच्या किताबाच्या दृष्टीने वाटचाल करताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय राकेशच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू शिल्लक आणि यावेळेस मात्र अंतिम फेरीत दाखल होणारा मात्र पहिला संघ ठरतोय. नवलाई पावनाईचा आशीर्वाद असणारा हा संघ तो म्हणजेच शिवगरिमा क्रिकेट क्लब न्यूकोल हा संघ यावेळेस मात्र अंतिम फेरीत दाखल होतोय. तर जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. निश्चितपणे मुंबई भागात आपल्या कामानिमित्त असतो परंतु ही स्पर्धा आपली गावची स्पर्धा म्हणजे त्याच्यावरती असणारा प्रेम आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी यश खास दाखल झाला होता. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो यश घवाळी. तर दयानंद घवाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यश याचा गौरव केला जाईल. रोख रक्कम 1200 रुपये, त्यानंतर एक आकर्षक अशी ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरव केला जाईल. दयानंद घवाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिले जाईल.
रोख रक्कम 1200, 500 रुपये गुगल पे, 500 रुपये गुगल पे झालेत. रोख रक्कम 1200 आणि आकर्षक असा चषक देऊन या ठिकाणी गौरव केला जातोय. यश घवाळे याचा 500 रुपये गुगल पे, 700 रुपये कॅश.